नमस्कार शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा एक नवीन जी आर आलेला आहे. जी आर असा आहे की जे काही पेसा क्षेत्रामध्ये भरती होणार आहेत त्याबद्दल तेथील जे पेसा क्षेत्रातील पदभरती आहेत त्याच्याबद्दल काही नवीन मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत. बघा दिनांक 4 मे 2026 रोजी हे रिलीज झालेलं आहे. ठीक आहे. आणि महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडनं हा जी आर किंवा हे माहितीपत्रक आलेलं आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये नेमकं काय दिलेलं आहे ते एक 4-5 मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. बघा, याचा विषय जो आहे तो सगळ्यात पहिले बघूया आपण, की विषय असा आहे की पेसा क्षेत्रातील पदभरतीच्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना देण्याबाबत. याचाच अर्थ पेसा क्षेत्रामध्ये आता पदभरती चालू झालेली आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे की पेसा क्षेत्र आलं की पेसा क्षेत्रामध्ये 17 संवर्ग येतात. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारची पदं असतात, वेगवेगळे संवर्ग असतात. त्याच्यामध्ये एक शिक्षक भरती पण आहेत. म्हणून आपल्या दृष्टीने ही व्हिडिओ महत्त्वाची होणार आहेत आणि या व्हिडिओमध्ये जे काही मार्गदर्शक सूचना आहेत ते आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. कारण आपल्याला शिक्षक भरतीला पण हे 17 संवर्गामध्ये एक शिक्षक भरती पण असणार आहेत. त्याच्यामुळे पेसा क्षेत्रामध्ये आता शिक्षक भरती पण होणार आहेत. ठीक आहे. तर हे सगळ्यांसाठी कॉमन आहेत. 17 संवर्गांसाठी या सूचना ज्या आहेत, मार्गदर्शक सूचना, हे सगळ्यांसाठी कॉमन आहेत. त्याच्यामुळे त्या आपल्या पेसा क्षेत्रातील शिक्षकांना हे लागू असणार आहेत. तर नेमक्या त्या सूचना काय आहेत आपण ते बघूया. ह्याच्यामध्ये मी थोडक्यात तुम्हाला सांगतो म्हणजे तुम्हाला पुढे कळेल की जे आपले अनुसूचित जमाती आहेत, एस टी वगैरे आहेत, यांच्या 25% कमी लोकसंख्या असेल तर काय असायला हवं, कसे नियम असायला हवे. 25% पासून तर 50% पर्यंत एखाद्या ठिकाणी लोकसंख्या असेल एस टीची, तर त्या ठिकाणी काय नियम आहेत आणि 50% पेक्षा जर जास्त असेल तर त्या ठिकाणी काय नियम आहेत, हे सगळे नियम आणि याच्या मार्गदर्शक सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. बघा, त्यांनी काय दिलेलं आहे, पहिला पॉईंट म्हटलंय, पेसा क्षेत्रातील ज्या ठिकाणी अनुसूचित जमाती लोकसंख्या 25% कमी आहेत त्या क्षेत्रातील मंजूर पदे व अनुसूचित जमातीची लोकसंख्या 25% अधिक म्हणजे 50% अधिक व 25 ते 50 मधील लोकसंख्येचे क्षेत्र आहे त्या क्षेत्रातील मंजूर पदे याप्रमाणे मंजूर पदांची विभागणी करावी. आता जे काही मंजूर पदे होऊन आलेली आहेत त्यांच्यामध्ये ज्याप्रमाणे तिथली लोकसंख्या ज्या टक्केवारीनुसार असेल त्यानुसारच जी मंजूर पदे होऊन आलेली आहेत त्यानुसार पदांची विभागणी करायला सांगितलेली आहेत. ठीक आहे. दुसरा पॉईंट काय महत्वाचा तो बघूया आपण. सामान्य प्रशासन विभागाच्या 11/2/2026 रोजीच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार अनुसूचित जमातींची लोकसंख्या 25% अधिक असलेल्या क्षेत्रामध्ये 17 अधिसूचित संवर्गातील एकूण मंजूर पदांच्या 50% पदे अनुसूचित जमाती करता व 50% पदे अराखीव प्रवर्गाकरता याप्रमाणे मागासवर्ग कक्षाने आरक्षण निश्चिती करावी. ठीक आहे. ज्या ठिकाणी यांनी काय म्हटलंय, 50% पेक्षा अधिक लोकसंख्या असेल 17 संवर्गांमध्ये. ठीक आहे. म्हणजे 17 संवर्ग म्हणजे सगळे पद येतील, त्याच्यामध्ये आपले शिक्षक पण एक पद असेल. तर तिथे काय म्हटलंय त्यांनी, 50% पद हे अनुसूचित जमातींकरता असणार आहेत आणि 50% पद हे अराखीव प्रवर्गाकरता असणार आहेत. त्यामुळे आपले जे शिक्षक आहेत, भावी शिक्षक आहेत, जे आता तयारी करत आहेत, त्यांनी त्या प्रकारे आपली तयारी करावी. तसं पुढे काय म्हटलंय, तसेच अनुसूचित जमातीची लोकसंख्या 25% पेक्षा कमी असलेल्या क्षेत्रामध्ये 17 अधिसूचित संवर्गात जसे पोलीस, पाटील व कोतवाल वगळून हे 2 पदं त्यातली वगळून एकूण मंजूर पदांच्या 25% पदे अनुसूचित जमाती करता, 25% पदे इतर राखीव प्रवर्गासाठी व 50% पदे अराखीव प्रवर्गासाठी याप्रमाणे मागासवर्ग कक्षाने आरक्षण निश्चित करावी. तर ठीक आहे. अगोदर कसं होतं की 25% पेक्षा जास्त असेल तर 50% पदं मिळायला हवीत, अनुसूचितला 50, राखीवला 50. जर 25% पेक्षा कमी असेल तर तिथे 25% पदे ही अनुसूचित जमाती करता, 25% इतर राखीव करता आणि 50% पदे अराखीवसाठी. अगदी सोप्या भाषेमध्ये. तिसरं काय म्हटलंय त्यांनी, नॉन पेसा क्षेत्रातील प्रचलित नियमानुसार मागासवर्ग कक्षाने आरक्षण निश्चित करावे. म्हणजे बघा, एखादा जिल्हा जर आपण पेसा म्हटलं तर त्यातला काहीसा भाग हा म्हणजे त्या जिल्हा पूर्ण पैसा नसतो, त्याच्यामध्ये काही तालुके असतात, त्यातली काही गावे असतात. म्हणजे जर आपण म्हटलं की या जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्यामध्ये हा तालुका पेसा आहे तर पूर्ण तो तालुकाही पण नसू शकतो. त्या तालुक्यातील काही गावे पेसा असतात. म्हणून इथं काय म्हटलंय, नॉन पेसा. आता तुम्ही म्हणाल की ह्या सूचना सगळ्या पेसासाठी, मग नॉन पेसा कुठून आलं? तर जी काही आता जे विभाग असतं ते पूर्ण जिल्ह्यासाठी असतं. तर ते त्याच्यामध्ये त्या विभागाला हे सगळं करायचं आहे. मग त्या विभागासाठी नॉन पेसा क्षेत्र पण येणार आणि पेसा पण येणार. मग त्यांनी असं सांगितलं की जर नॉन पेसा क्षेत्र असेल त्या क्षेत्रासाठी प्रचलित नियमानुसार मागासवर्ग कक्षाने आरक्षण निश्चिती करावी. म्हणजे जे काही नियम असतील नॉन पेसासाठी ते नियम त्यांना फॉलो करायचे आहेत.
चौथा पॉईंट म्हणतो वरील प्रमाणे पैसा क्षेत्रातील अधिसूचित संवर्गाच्या पदभरतीसाठी नियुक्ती प्राधिकारी यांनी त्यांच्या अधीनस्थ संवर्गातील मंजूर पदांची नॉन पैसा याप्रमाणे विभागणी करावी. म्हणजे नॉन पैसाचं त्यांना जे काही नियम रेग्युलर असतील त्याप्रमाणेच करावे. हे नियम सगळे फक्त आता पैसासाठी आहेत. ठीक आहे. या मंजूर पदांपैकी प्रवर्गनिहाय भरलेली पदे विचारात घेऊन प्रवर्गनिहाय रिक्त पदे निश्चित करण्यात यावी. या सगळ्या सूचना दिलेल्या आहेत. पुढे बघूया. अधिसूचित 17 संवर्गातील पैसा व नॉन पैसा क्षेत्राचा एकत्रित विचार करून पैसा क्षेत्रात राखीव प्रवर्गात कार्यरत पदांचे आधिक्य असल्यास सदर आधिक्य नॉन पैसा क्षेत्रातील त्या संबंधित प्रवर्गातील रिक्त जागांवर तात्पुरत्या स्वरूपात समायोजन करावे. बघा हा एक महत्वाचा पॉईंट आहे. बघा 17 संवर्गातील जे काही पैसा आणि नॉन पैसा क्षेत्रातील एकत्र विचार करायला सांगितलं आहे. आणि जर पैसा क्षेत्रामध्ये राखीव प्रवर्ग जर असेल आणि तिथे जर अधिक होत असतील, म्हणजे जिथे जर अधिक पद होत असतील तिथले, ठीक आहे, तर ते तात्पुरत्या स्वरूपात नॉन पैसा क्षेत्रावरती त्या संवर्गातील त्या जागेवरती करावे. एकदम छोटं असं एक्झाम्पल देतो. जर सपोज पैसा क्षेत्रामध्ये एखादे शिक्षक असतील, ते जर तिथे जास्त होत असतील, ठीक आहे, राखीव प्रवर्गातील म्हणजे सपोज एसटी समजूया, ते शिक्षक जर तिथं जास्त होत असतील तर त्यांना नॉन पैसा क्षेत्रातील त्यांच्या जिथं त्यांचं क्वालिफिकेशननुसार किंवा त्यांच्या सब्जेक्टनुसार जे काही तिथं त्यांना जागा मिळणार असेल किंवा जागा खाली असेल तिथं त्यांचं तात्पुरत्या स्वरूपात समायोजन करावे. असं एक एक्झाम्पल देऊन सांगतो की याचा अर्थ तसं होतोय. त्याचप्रमाणे नॉन पैसा क्षेत्रातील कोणत्याही प्रवर्गात कार्यरत पदांचे आधिक्य असल्यास सदर आधिक्य पैसा क्षेत्रातील त्या संबंधित प्रवर्गातील रिक्त जागांवर तात्पुरत्या स्वरूपात समायोजन, म्हणजे इथं जे आपल्या शिक्षकांचे समायोजन होतं त्याचप्रमाणे या 17 संवर्गांचं पण समायोजन करण्याचं सांगितलेलं आहे. तदनंतर संबंधित प्रवर्गातील रिक्तता उपलब्ध होत नसल्यास सदर प्रवर्गातील आधिक्य त्या त्या क्षेत्रातील अराखीव प्रवर्गाच्या रिक्त पदांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात समायोजन करावे. म्हणजे त्यांचं जर जिथं शक्य नसेल तिथं दुसरा त्यांनी हा मार्ग सांगितलेला आहे की कसं त्याचं परत समायोजन झालं पाहिजे. भविष्यात रिक्त पदांच्या उपलब्धतेनुसार नॉन पैसा किंवा पैसा क्षेत्रात समायोजित करण्यात आलेली पदे तसेच त्या त्या क्षेत्रातील अराखीव प्रवर्गात समायोजित करण्यात आलेली पदे प्रवर्गात पुन्हा समाविष्ट करण्यात यावी. ज्यांचं समायोजन झालेलं असेल त्यांना परत त्या प्रवर्गात पुन्हा समाविष्ट करून घ्या असंही इथे स्पष्ट सांगितलेलं आहे. सदर प्रक्रियेनुसार कोणत्याही संवर्गातील, हे सगळं शिक्षकांसाठी तुम्ही लक्षात घ्या, 17 संवर्गांसाठी कॉमन दिलेलं आहे पण आपल्याला शिक्षक या संवर्गासाठी घ्यायचं आहेत. सदर प्रक्रियेनुसार कोणत्याही संवर्गात भरतीसाठी निश्चित केलेली रिक्त पदे मंजूर पदसंख्येच्या मर्यादेत आहेत याची खात्री करण्याबाबत संबंधितांनी दक्षता घ्यावी. असे खूप सारे नियम दिलेले आहेत बघा. त्याच्यामध्ये बघा हे एक थोडा महत्वाचा आहे. मान्य सर्वोच्च न्यायालयाने पैसा क्षेत्रातील पदभरतीबाबत 6/10/2025 व 17/11/2025 रोजी अंतरिम आदेश दिलेले आहेत. सदर आदेशानुसार पदभरती करताना राखीव प्रवर्गातील पदे 50% आरक्षणाच्या मर्यादेत भरणे आवश्यक आहेत. तसेच बिंदू नामावली तपासणी करताना संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी पैसा क्षेत्रातील 17 संवर्गात राखीव प्रवर्गातून नियुक्ती दिलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याशी संबंधित राखीव प्रवर्गाच्या बिंदूवरच दर्शवण्यात आलेले आहेत याची खात्री करावी. सदर पदभरती करताना आरक्षण निश्चित करताना मान्य सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी. आपण हे जे काही मान्य सर्वोच्च न्यायालयाने हा जो काही निकाल दिलेला होता त्याचे आपण आपल्या युट्यूब चॅनलला टाकलेलं होतं की तो काय निकाल आलेला होता, आरक्षणाबाबत त्यांचं काय म्हणणं होतं, ते सगळं आपण तिथे टाकलेलं आहे. ठीक आहे. पैसा क्षेत्रातील अधिसूचित 17 संवर्गांच्या पदभरतीच्या अनुषंगाने पत्रासोबत परिशिष्ट नमुना उदाहरणादाखल उदाहरण दिलेले आहेत. पैसा क्षेत्रातील पदभरतीची कार्यवाही करताना आवश्यकतेनुसार सदर उदाहरणाचा आधार घेण्यात यावा ही विनंती. थोडक्यात मला हे सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो की आता पैसा क्षेत्रामध्ये पण ही 17 संवर्गाची भरती चालू झालेली आहे. ह्याच्यामध्ये आपले शिक्षक पण येतात, पैसा क्षेत्रामधील शिक्षक येतात, तर आपल्या शिक्षकांच्या जागा वाढतील असं मला वाटतं. आपला पवित्र पोर्टल थ्रू तर एक साईडने चालूच आहेत, पण आता हे पैसा क्षेत्रामध्ये पण आपल्या शिक्षकांना तिथे चान्स मिळू शकेल. ठीक आहे. तर हे थोडक्यात आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा की जर 900 जागा मंजूर झालेल्या असतील, ठीक आहे, 900 जागा मंजूर झालेल्या असतील आणि जर प्रवर्गाची 25 पेक्षा अधिक म्हणजे 50 पेक्षा अधिक 25 ते 50% मधील जर असेल तर 900 जागा जर मंजूर पदे झालेली असेल तर 50% एकूणाला द्यायचे आहेत, तर अनुसूचित जमातीला द्यायचे आहेत. अराखीवला 50% म्हणजे 450 जागा या अनुसूचित जमातीला मिळतील आणि 450% जागा अराखीव प्रवर्ग, 450 इथे 450 इथे म्हणजे टोटल 900, 50-50%. तसं हे सगळं एक एक उदाहरण दिलेलं आहे त्यांनी. इतक्या जागा आहेत असं नाही. इथं बघा संदर्भासाठी उदाहरण असं म्हटलेलं आहे, म्हणजे टोटल काही 900 जागा असतील असं नाही. ठीक आहे. हे फक्त एक उदाहरण दिलेलं आहे.
तसा हा तक्ता पूर्ण दिलेला आहे. त्यांनी वेगवेगळ्या ज्याप्रमाणे पैसा असेल, नॉन पैसा असेल, किती टक्के तिथं तिथे किती टक्के अनुसूचित जमाती प्रवर्ग आहेत, राखीव किती आहेत, त्यानुसार हे सगळं डिवाइड होणार आहेत आणि त्याच्याच ह्या सूचना दिलेल्या आहेत. तर थोडक्यात विद्यार्थी मित्रांनो, की आपल्या शिक्षकांसाठी इथेही जागा उपलब्ध होतील. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.